चला आज तुम्हाला ना मम्मींच्या हातची थालीपीठाची रेसिपी शेअर करते। त्यासाठी ना आपल्याला लागणार हे सगळ्या प्रकारची पिठं म्हणजे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, गरम मसाला, आलं लसूण आणि मिरची पेस्ट, पांढरे तीळ, थोडासा हिंग, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता तुम्ही हे किती करणार आहात ना त्यावर तुम्ही सगळं साहित्य कमी जास्त करून घेऊ शकता। आता हे सगळं साहित्य म्हणजे ना सगळ्या प्रकारची जी पिठं, गरम मसाला, जे साहित्य आपण घेतलंय ना ते सगळं असंच अशा प्रकारे ना एकत्र करून घ्यायचं। वरतून थोडंसं लाल तिखट, चवीपुरता मीठ घालायचं आणि पाणी घालून ना मळून घ्यायचं। जास्त मऊसुद्धा मळायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा, आपण जसं चपात्यांसाठी मळतो ना तसंच मळून घ्यायचं। आता हे थालीपीठ का खास आहे तुम्हाला माहीत आहे का? थालीपीठ ना फायबरने भरपूर असतं, कारण यात ना आपण सगळ्या प्रकारची पिठं वापरलेली असतात, म्हणून हे पचनासाठी सुद्धा ना एकदम उत्तम आहे। यामुळे ना वजन नियंत्रणास मदत होते आणि आपल्याला ना दिवसभर ऊर्जासुद्धा मिळते। आता हे अशा प्रकारे ना कापडावर किंवा पिशवीवर आपण थापून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने ना तूप किंवा तेल लावून ना भाजून घ्यायचं। कमी तेलात केलं तर ना हे थालीपीठ म्हणजे एकदम हेल्दी जेवण आहे। याला तुम्ही ना दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता। अशाच सोप्या आणि पौष्टिक रेसिपी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये